जय राधा माधव चलो कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जयो यशोदा नंदना जयो गज जनरंजना जयो यशोदा नंदना जयो गज जनरंजना जयो जमुना तीरावनचारी जयो कुंज बिहारी जयो जमुना तीरावनचारी जयो कुंज बिहारी जयो राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि भक्तवृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जयो राधा कुंज बिहारी राधा कुंज बिहारी श्री राधे जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जयो जगन्नाथ जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय जय श्री श्री राधा गोविंद देव जी की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते
वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आपल्या लक्षात आहे आपण मागच्या वेळेस कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली, काय शिकलो आपण मागच्या वेळेसच्या चर्चेमधून? हरे कृष्णा अंजली माताजी। हरे कृष्ण। पांडवांवर वेळोवेळी संकट जेव्हा आली होती तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना कशी मदत केली असं हे कुंती महाराणी सांगतात आणि त्याची उदाहरणं दिली आहेत वेगवेगळी। हा मागचा शेवट होता आणि त्या प्रार्थना करतात की अशीच संकट आमच्यावर नेहमी येऊ देत, म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेला तुझं दर्शन घडेल। हरे कृष्ण। आणि भगवंतांचं स्मरण म्हणजे भगवंतांचं स्मरण केल्यानंतर काय होईल? काय आपल्याला दर्शन करावं लागणार नाही कोणत्या गोष्टीचं? जन्म मृत्यू जरा व्याधी यांचं दर्शन होणार नाही। भवतात दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम। भवतः दर्शनम, भवतात नाही भवतः। भवतः दर्शनम
यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. ज्यांचं दर्शन केल्यानंतर पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांचं दर्शन करायला लागणार नाही. अजून कुणाला कोणता मुद्दा सांगायचा आहे, लक्षात आहे, आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणू शकतो असं, या कुंती स्तुतीवरून किंवा पांडवांच्या उदाहरणावरून? हरे कृष्ण. कविता यादव माताजी, किरण जाधव प्रभूजी, हरे कृष्ण. आणि बाकीचे रेश्मा माताजी, स्नेहल माताजी, सुधीर प्रभूजी, हरे कृष्ण. अजून आपण कोणता मुद्दा शिकू शकतो पांडवांच्या उदाहरणावरून, जे सुरू आहे आता चर्चा? म्हणजे संकटकाळी भगवंताचाच धावा करायचा आपण, हा आणि संकट आले तरी विचलित न होता भगवंतावरच पूर्ण मन केंद्रित करायचं. हा. आणि आपण या मुद्द्यावर अजून थोडी विस्तारात आज चर्चा करू की कशा प्रकारे संकट जे येतात भक्तांच्या जीवनामध्ये ते असेच येत नाहीत. देर इज नो ऍक्सिडेंट इन दिस वर्ल्ड. ऍक्सिडेंट म्हणजे कोणती गोष्ट अचानक अशीच व्हायची म्हणून होत नाही, तर विशेषतः भक्तांच्या जीवनामध्ये भगवंतांचा एक विशेष कृपा असती आणि त्यांच्याच आज्ञेनुसार, त्यांच्याच परवानगीनुसार ह्या जगामध्ये गोष्टी होत राहतात. असं एक म्हण आहे इंग्रजीमध्ये की नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द सँक्शन ऑफ द लॉर्ड. म्हणजे गवताचं एक पान पण भगवंतांच्या इच्छे विना हलत नाही. त्याच्यामुळे कधी पण व्यक्तीने असं समजायला नाही पाहिजे की ही गोष्ट का होत आहे, मी भक्ती करत आहे तरी पण हे भक्तीमध्ये जे अडथळे आहेत ते का येत आहेत. हे समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांना त्या अडथळे आणण्यामध्ये काही स्वारस्य नाही किंवा कोणताही आनंद नाही. केवळ आणि केवळ आपण भगवंतांना चांगला एकदम घट्ट पकडून आश्रय घेण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये, ती त्या प्रकारे भगवंत गोष्टी घडवून आणतात. जर आपण सर्व व्यवस्थित असताना भगवंतांच्या सेवेमध्ये व्यवस्थित जोडल्या गेलो तर भगवंतांना पण जे वेगवेगळे संकटे आहेत ते आणण्याची काही गरज नाहीये. परंतु आजच्या श्लोकामध्ये ही गोष्ट आपण व्यवस्थित पाहू की ज्या वेळेस भगवंतांना असं वाटतं की भक्त एका कम्फर्ट झोन मध्ये जात आहेत. कम्फर्ट झोन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला कम्फर्ट झोनला? खूप जास्त सुख सुविधा, सुविधा भौतिक सुरक्षित. भौतिक सुख सुविधांमध्ये खूप जास्त रममान होत आहोत आपण, आणि भक्ती करण्याची जी गरज आहे, जी तीव्रता आहे, ती जर वाटत नाहीये तर कधी कधी ती तीव्रता आणण्यासाठी भगवंतांना वेगवेगळे उपाय करावे लागतात. तर त्याच्यामुळे असं नाहीये एकदम भक्तीमध्ये घाबरून राहण्याचं कारण नाहीये, पण ही गोष्ट निश्चित करणं आवश्यक आहे की भगवंत दोन प्रकारे कशा प्रकारे ह्या जगातल्या जीवांबरोबर आदान प्रदान करतात. एक प्रकारचे जीव आहेत जे भौतिकवादी जीव आहेत, ज्यांना भगवंतांच्या भक्तीशी काही देणं घेणं नाहीये. त्यांच्याशी भगवंत कशा प्रकारे आदान प्रदान करतात, आणि आपल्या स्वतःच्या भक्तांशी जे की त्यांच्याशी आश्रित आहेत किंवा त्यांचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, भगवंत कशा प्रकारे आदान प्रदान करतात हे आपण आज पाहण्याचा प्रयत्न करू. कुणाचा काही प्रश्न, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्ण. मागच्या चर्चेवरून, मागच्या वेळेस जी चर्चा झाली, ठीक आहे. आपण आज पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 25 पासून सुरुवात करू. याचा आपण जस्ट अनुवाद वाचलेला, पण खूप महत्वाचा श्लोक आहे. थोडं विस्तारामध्ये आपण चर्चा करू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. विपद संतुत शाश्वत विपद संतुत शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्यात् भवतो दर्शनं यस्य यस्यात् अपुनर्भव दर्शनम् यस्यात् अपुनर्भव दर्शनम्
विपदा सन्तुता शाश्वत विपदा सन्तु ता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्यात् भवतो दर्शनं यस्य अपुनर्भवदर्शनम् अपुनर्भवदर्शनम् आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. मोठ्याने, हळूहळू, हळूहळू म्हणजे आवाज कमी नाही, पण स्पीड कमी आणि स्पष्ट. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. आणि बाकीच्या कुणाला पण वाचायचं, आपण आपला हात रेज करून ठेवा, मग मी सांगतो आपल्याला एक एक करून. क्षितिजा माताजी. हा, हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. अशी संकटे वेळोवेळी यावी अशी माझी इच्छा आहे, कारण त्यामुळे आम्हाला तुमचे दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील आणि तुमचे दर्शन होणे म्हणजे आम्हाला पुन्हा जन्म मृत्यू रूप संसाराचे दर्शन होणार नाही. तात्पर्य: साधारणपणे संकटग्रस्त, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत असे सर्व परमेश्वराची उपासना करतात किंवा उपासनेला प्रारंभ करतात. जे नीती सदाचाराचा विचार न करता पापकर्मांवर पुष्ट होतात ते मायाशक्तीने दिशाभूल झाल्याने भगवंतांकडे येत नाहीत. सत्प्रवृत्त व्यक्तीला संकटात सापडल्यावर भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय घेण्याविना पर्याय नसतो. सदैव भगवंतांच्या चरणांचे स्मरण करणे म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याच्या पथाला लागणे होय. म्हणून जरी काही तथाकथित संकटे असतील तरी त्यांचे स्वागत आहे, कारण ती भगवंतांच्या स्मरणाची संधी उपलब्ध करून देतात, अर्थात मुक्त होण्याची संधी देतात. भगवंतांचे चरण कमळ अज्ञानरूपी सागराला पार करवून देणाऱ्या सुलभ नौके समान आहेत. ज्याने भगवत चरण कमळांचा आश्रय घेतला आहे त्याला गोवत्साच्या खुरापने झालेल्या चिन्हाला सहजच पार करता येते, त्याप्रमाणे भवसागराला पार करून सहजपणे मुक्ती मिळवता येते. अशा व्यक्ती भगवंतांच्या धामात निवास करण्यासाठीच आहेत. पदोपदे संकटे असलेल्या जगाशी त्यांचे काही कर्तव्य नसते. हे जग पूर्णपणे विपदग्रस्त असल्याचे भगवद्गीतेत प्रमाणित करण्यात आले आहे. या जगाचा मूळ स्वभावच दुःखपूर्ण, दुःखालयम आहे हे समजून न घेता अल्पबुद्धीचे लोक अशा संकटांशी तडजोड करण्याच्या योजना आखतात. दुःखांची यत्किंचितही छटा नसलेल्या आनंदमय भगवद्धामाची त्यांना जाणीव नसते. म्हणून बुद्धिमान माणसाचे हे कर्तव्य आहे की कोणत्याही स्थितीत निश्चितपणे येणाऱ्या भौतिक आपदांमध्ये त्याने अविचल राहावे. सर्व प्रकारचे अपरिहार्य दुर्विलास सहन करीत मनुष्याने आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रयत्नशील असावे, कारण तेच मनुष्य देहाचे उद्दिष्ट आहे. दिव्य स्वरूपी आत्मा या सर्व भौतिक विपत्तींच्या पलीकडे आहे. म्हणून या तथाकथित आपदांना मिथ्या म्हटलेले आहे. वाघ आपणास गिळंकृत करीत आहे असे एखाद्याला स्वप्न पडेल आणि त्या संकटात तो ओरडेल देखील, परंतु वाघ आणि प्राण संकटही नसते, ते तर केवळ स्वप्न असते. त्याप्रमाणे जीवनातील सर्व दुःखांना स्वप्नवत म्हटलेले आहे. जर कोणी प्रेममय भक्तीद्वारे भगवंतांशी संपर्क साधण्यात पुरेसा भाग्यवान असेल तर त्याने सर्व काही मिळवले. नवविधा भक्तीच्या कोणत्याही एका अंगाने भगवंतांशी साधलेला संपर्क हे सर्वतोपरी भगवंतांकडे परत जाण्याच्या मार्गावर टाकलेले पुढचे पाऊल आहे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर कुंती महाराणी इथे प्रार्थना करत आहेत भगवंतांना की जी संकटांची मालिका त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे की कशा प्रकारे पांडव सर्व कुंतीचे 5ही मुलं, कुंती आणि माद्रीचे 5ही मुलं हे लहान असल्यापासून वेगवेगळे संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं. सर्वात अगोदर पती एकदम कमी वयामध्ये सर्व मुलं लहान असताना गेले. त्यानंतर माद्री या पांडूच्या दुसऱ्या पत्नीने पांडू महाराजांच्या आपले दोन्ही मुलं नकुल आणि सहदेव हे कुंती महाराणींच्या
काळजी म्हणजे त्यांच्या देखरेखीखाली देऊन स्वतः त्या सती गेल्या. आणि आपण पाहतो की धृतराष्ट्राचं जरी कर्तव्य होतं मोठे म्हणजे आपल्या लहान भावाच्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना संरक्षण देणं, तरीही राज्याप्रती, भौतिक गोष्टींप्रती आणि आपल्या मुलाच्या अंध प्रेमाप्रती धृतराष्ट्र हे एवढे अ, आंधळे होते, केवळ भौतिक दृष्टीने नाही तर आध्यात्मिक दृष्टीने पण, की त्यांनी त्यांची कधी आपले म्हणून कधीही देखभाल केली नाही. इनफॅक्ट इतकंच नाही, तर हे राज्य हडपण्याच्या इच्छेने वेगवेगळ्या प्रकारच्या कट कारस्थानांना आपल्या मुलाच्या पाठबळ देत गेले धृतराष्ट्र. आणि त्याच प्रकारे पांडवांना अ, लाखाच्या घरामध्ये ठेवून ते घर जाळले गेले. तर त्याच्यातून भगवंतांच्या कृपेने ते वाचले. नंतर भीमसेनाला पॉइझन केक, एक विष घातलेला केक खाऊ घालण्यात आला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर द्यूत क्रीडेमध्ये, जुगारामध्ये पांडवांना फसवून त्यांच्याकडून सर्व राज्य हडपण्यात आले. त्यांच्या पत्नीचा अपमानभर सभेत करण्यात आला. त्यांना वनवासात पाठवण्यात आले आणि वनवासात गेल्यानंतर पण त्यांचा विनाश तिथे कसा होईल अशा प्रकारचे उपाय केले गेले. वेगवेगळे दुर्वासा मुनींना पाठवण्यात आले, जेणेकरून पांडव त्यांना व्यवस्थित आदर सत्कार करू शकणार नाहीत. दुर्वासा मुनींचा शाप प्राप्त होईल. अशा प्रकारे कुंती माता एक त्यांच्यावर आलेले संकट सगळं आठवत आहेत आणि या श्लोकामध्ये म्हणत आहेत की अशा प्रकारची जी संकट आहेत, याचा अर्थ की पुन्हा सेनाला विषारी केक जर खाऊ खाऊ घालायचा असेल किंवा आपली जी सून आहे द्रौपदी, तिचाही पूर्ण अपमान जसा भर सभेत झाला, हे सगळे संकट कुंती महाराणी म्हणत आहेत की पुन्हा यावीत, वेळी यावीत. का? कारण अशा संकटाच्या काळामध्ये आपण जसं अगोदर पाहिलं की भगवंतांचे भक्त आहेत. एखादा लहान मुलगा ज्याप्रमाणे कोणतंही संकट आलं, त्या मुलाचा सर्वात पहिला आश्रय ही त्या मुलाची आई असते किंवा आई-वडील असतात. आणि समोर खूप मोठा हत्ती किंवा असं सिंह, वाघ अशा प्रकारचे जरी हिंस्त्र पशु आले, तरीही त्या हिंस्त्र पशूंच्या शक्ती समोर पाहायला गेलं तर आईची शक्ती काहीच नाहीये. परंतु मुलाला विश्वास असतो, की मला जर कोणत्या गोष्टीचा आश्रय कोणती व्यक्ती आश्रय खरोखर प्रदान करू शकत असेल, तर ती आई आहे. तशाच प्रकारे भगवंतांच्या भक्तांना स स्वाभाविकपणे ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस कठीण परिस्थिती उद्भवते जीवनामध्ये, स्वाभाविकतः असे भक्त भगवंतांचं शरण घेतात. आणि कुंती महाराणी म्हणत आहे, की ज्यावेळेस आपलं स्मरण करेल मी अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीमध्ये आणि त्या स्मरणाने जे मला ज्या गोष्टींचं दर्शन होणार नाही, त्या गोष्टी म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. त्याच्यामुळे भौतिक जगामध्ये संकटे आलेले परवडतील, परंतु भगवंतांचं स्मरण हे जर होत असेल तर खूप चांगले ते संकट. तर आपण आजच्या चर्चेमध्ये पाहू, की या भौतिक जगामध्ये होणारे संकट असू द्या किंवा काही सो कॉल्ड म्हणजे जस्ट बाहेरच्या जगाच्या दृष्टीने म्हटल्या गेलेल्या चांगल्या गोष्टी असू द्या. त्या चांगल्या गोष्टी चांगल्या नाहीत किंवा वाईट नाहीत, याच्यावर ठरतं, की त्या चांगल्या किंवा वाईट ज्या काही अवघड परिस्थिती आहे, त्या परिस्थितीतून आपली भगवंतांबद्दलची भक्ती कशाप्रकारे पुढे जाते. जर भगवंतांची भक्तीचं आपल्याला विस्मरण होत असेल, तर चांगल्या होणाऱ्या गोष्टी पण खऱ्या दृष्टीने पाहायला गेलं तर चांगल्या नाहीयेत. आणि कोणत्या कठीण परिस्थितीमध्ये जर भगवंतांचं आपल्याला विस्मरण झालेलं निघून भगवंतांचं स्मरण होत असेल, तर ती कठीण परिस्थिती पण खूप भगवंतांचं मोठं वरदान आहे आपल्यासाठी. तर इथे प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकाबद्दल सांगत आहेत, की जिथं भगवंत कृष्ण सांगतात, की 4 प्रकारचे लोक आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. ह्या 4 प्रकारचे लोक भगवंतांना नेहमी शरण जातात, त्यांचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे 4ही प्रकारचे लोक त्यांची जी भगवंतांना आश्रय घेण्याची जी मानसिकता आहे, त्यामध्ये कुठेतरी भौतिकता आहे. उदाहरणार्थ आर्त. आर्त व्यक्तीशी अशी धारणा आहे, की खूप
दुःख येत आहेत, खूप कठीण परिस्थिती येते जीवनामध्ये, खूप सारा स्ट्रेस, खूप सारं ताण येत आहे. तर भगवंत मला या कठीण परिस्थितीमधून आपण बाहेर काढा. तर ही एक भौतिक इच्छा आहे. तर भगवंत या चारही प्रकारच्या व्यक्तींना भगवद्गीतेमध्ये महात्मा म्हणत आहेत, की हे महात्मा खूप महान व्यक्ती आहेत. कुणी सांगू शकेल, की या 4 प्रकारच्या व्यक्तींना जे की भगवंतांचा आश्रय घेतात, कोणत्या भौतिक गोष्टीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा भौतिक गोष्टीच्या प्राप्तीसाठी. मग भगवंत त्यांना तरी पण महात्मा का म्हणत आहेत? हरे कृष्ण. महान आत्मा का म्हणत आहेत भगवंत अशा 4 प्रकारच्या लोकांना? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण, सुधीर प्रभूजी. तर ते भगवंताला सरेंडर होत आहेत ना. हां, भगवंतांचा आश्रय घेत आहेत आणि एकनिष्ठ भगवंतामध्ये आहे त्यांचं निष्ठा. आश्रय हां. घेतात. आश्रय घेत आहेत आणि त्याच्या विरुद्ध जर आपण भौतिकवादी लोक पाहिले, तर एवढे सगळे संकट येऊन पण ते स्वतःच्या डोक्यानेच काम करण्याचा प्रयत्न करतात आणि भौतिक जन्म-मृत्यू जरा व्याधीच्या सायकलमध्ये, या चक्रामध्ये अधिक अडकत जातात. त्याच्यामुळे ह्या भौतिकदृष्ट्या जरी कोणी भगवंतांना शरण येत असेल, तर भगवंत कृष्ण हे त्याला ॲप्रिशिएट करतात. त्याला खूप चांगलं मानतात. का? कारण या भौतिक गोष्टी हळू-हळू दूर होतील, पण भक्ती जी आहे, ती त्या व्यक्तीसोबत स्थिर राहील. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये येन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशयेत. ज्या कोणत्या प्रकारे मग ते कठीण परिस्थितीमध्ये असो, चांगल्या परिस्थितीमध्ये असो, भौतिक गोष्टींसाठी असो, आध्यात्मिक गोष्टींसाठी असो, मन कृष्ण निवेशयेत. म्हणजे आपलं मन भगवंतांवर जर आपण केंद्रित करत असू, तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. आणि असं नाही, की भगवंतांचा आश्रय न घेता जे भौतिकवादी व्यक्ती आहेत, त्यांच्या त्या समस्या दूर होतात. मग भगवंतांचा आश्रय नाही घेतला, तर कुणाचा आश्रय घेतील ते भौतिकवादी व्यक्ती? कोण सांगेल? भौतिकाचा आश्रय घेतील, भौतिकच म्हणजे इंद्रिय तृप्तीचा. इंद्रिय तृप्तीचं. मग ते कोणत्या व्यसनांना बळी पडतील, की स्मोकिंग म्हणा, ड्रिंक म्हणा किंवा बाकीचे कोणते ड्रग्स म्हणा. मग कधी-कधी लोकं म्हणतात, की खूप ताण होता, त्याच्यामुळे त्या ताणापासून सुटका करण्यासाठी मला हे ड्रिंक घेणं किंवा स्मोक करणं आवश्यक आहे. याचा अर्थ ते स्वतःच्या जसं माताजींनी सांगितलं, इंद्रिय तृप्तीचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इंद्रिय भोगाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याच्यामुळे या भौतिक जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये अधिकाधिक अजून जास्त अडकत जातात. आणि इथे भागवतात सांगितलंय, की अशा प्रकारचे भौतिक गोष्टींसाठी पण जे भगवंतांची उपासना करतात, ते खूप महात्मा आहेत. परंतु जे व्यक्ती नीती सदाचाराचा विचार न करता कर्मांवर पुष्ट होतात, ते मायाशक्तीने दिशाभूल झाल्याने भगवंतांकडे येत नाहीत. अशा व्यक्तींसाठी जे की आपल्या इंद्रिय भोगामध्ये इतके जास्त मद हा शब्द वापरलेला आहे. मद म्हणजे मॅड म्हणजे वेडा होणे. माणूस खूप जास्त इंद्रिय भोगामध्ये अडकून, तर अशा व्यक्तीची जी बुद्धी आहे, जी मती आहे, ती भगवंतांकडे येणं खूप खूप अवघड आहे. आणि सत्प्रवृत्तीच्या व्यक्तीला संकटात सापडल्यावर भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय घेण्याविना पर्याय नसतो. तर हे प्रल्हाद महाराज पण सांगतात, लहान मुलाचंच उदाहरण देतात, की ज्याप्रमाणे स्वाभाविकतः एक लहान मूल आपल्या आई-वडिलांचा आश्रय घेतं कोणत्याही संकटापासून स्वतःला वाचवण्यासाठी, त्याचप्रमाणे भगवंतांच्या भक्तांसाठी खूप स्वाभाविक आहे, भगवंतांकडे धावा करणे, ज्यावेळेस कधी कठीण परिस्थिती येते. आणि त्यामुळे कुंती महाराणी म्हणत आहेत, की म्हणून जरी काही तथाकथित संकटे असतील, तरी त्यांचे स्वागत आहे. कारण ती भगवंतांच्या स्मरणाची संधी उपलब्ध करून देतात. असे खूप सारे उदाहरण आहेत, की ज्यामध्ये आपण पाहतो इनफॅक्ट जवळपास सर्व महान भक्तांचं उदाहरण भागवतामध्ये, की त्यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत कोणतं कठीण परिस्थिती आली नव्हती, तोपर्यंत ते भक्तीला तीव्रतेने त्यांनी घेऊ शकले नाहीत. बरेचशी उदाहरणं जसं आपण 6व्या स्कंदामध्ये खूप छान उदाहरण येतं, की चित्रकेतू महाराजांचं. चित्रकेतू महाराज हे पूर्ण जगाचे सार्वभौम राजा असतात आणि त्यांच्या राज्यात कोणत्या गोष्टीला कमी नाहीये. 6व्या स्कंदामध्ये सत्यकथा ही भागवतामध्ये दिलेली. आणि खूप साऱ्या राण्या वगैरे त्यांच्या महालामध्ये, पण त्यांना एक दुःख असतं,
की आपलं राज्य पुढे नेण्यासाठी त्यांना कोणती संतती प्राप्ती झालेली नसते. आणि ज्या वेळेस नारद मुनी आणि त्यांच्यासोबत नारद मुनींसोबत कोण आलेले? पर्वत मुनी नाही. मी तुम्हाला नाव लक्षात आल्यानंतर सांगतो. अत्रेय मुनी पण. तर नारद मुनी ज्यावेळेस चित्रकेतू महाराजांना भेटण्यासाठी येतात, तर चित्रकेतू महाराज हे त्यांचं स्वागत करतात आणि त्यांच्या बोलण्यामध्ये नारद मुनी विचारतात की सगळं काही ठीक आहे? तर चित्रकेतू महाराज त्यांना सांगतात की सर्व ठीक आहे, परंतु केवळ माझं हे राज्य पुढे चालवण्यासाठी घरात संतती नाहीये. तर नारद मुनी म्हणतात की ठीक आहे, काही हरकत नाही, की तुला पुत्रप्राप्ती होईल. परंतु हा मुलगा हे महाराज आपल्या आनंदाचं आणि दुःखाचं दोन्हीचंही कारण ठरेल. आणि त्या महाराजांना, चित्रकेतू महाराजांना असं वाटतं, की दुःखाचं कारण ठरेल म्हणजे कदाचित मुलगा ऐकणार नाही, थोडासा खोडकर असेल, काही हरकत नाही. आपण मॅनेज करू. तर अशा प्रकारे त्यांच्या एक राणी, म्हणजे खूप साऱ्या राण्या असतात, त्यांच्यापैकी एक राणी ही बाळाला कन्सीव्ह करते आणि त्या मुलाचं नाव ठेवलं जातं हर्षशोक. परंतु इतक्या साऱ्या वर्षांनी चित्रकेतू महाराजांना मुलगा झालेला पाहून बाकीच्या राण्या त्या एका राणीप्रती इतक्या असुरक्षित भावना ठेवतात, असुरक्षिततेची, की आपल्याला आता राजा लक्ष देणार नाही, की त्या बाकीच्या राण्या ह्या बाळाला विष देतात आणि हर्षशोक नावाच्या त्या मुलाचा मृत्यू होतो. आणि त्यानंतर चित्रकेतू महाराज, जे की अगोदर एवढे दुःखामध्ये कधी नव्हते, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक दुःख त्यांना प्राप्त होतं या बाळाच्या जाण्याने. आणि नंतर नारद मुनी ज्यावेळेस पुन्हा चित्रकेतू महाराजांना भेटण्यासाठी येतात, त्यावेळेस ते पाहतात की चित्रकेतू महाराज अशा स्थितीमध्ये आहेत की ते बोलू पण शकत नाहीत. उठून ज्यावेळेस ते आपल्या बेडरूमकडे जाण्याकरता निघतात, जिथं त्या बाळाचं शरीर ठेवलेलं असतं, तर प्रत्येक 2 फुटाच्या अंतरावर ते पडतात, कारण ते चालू शकत नाहीत. इतकं ते दुःखामध्ये विभोर झालेले असतात. आणि नारद मुनी ह्या चित्रकेतू महाराजांना आपली कृपा दाखवण्यासाठी त्या बाळाला पुन्हा जिवंत करतात आणि त्याला संधी देतात, ऑप्शन देतात, की "हे बाळा, इतक्या चांगल्या मोठ्या घरामध्ये तुझा जन्म झालेला, तुला ह्या आई-वडिलांसोबत पुन्हा पुढे कंटिन्यू करायचं आहे का?" आपल्या आध्यात्मिक शक्तीने त्याला पूर्ण जीवित केलं जातं. आणि त्यावेळेस ते लहान मूल ज्यावेळेस तत्वज्ञान आपल्या आई-वडिलांना सांगू शकतो, त्याचा पहिला प्रश्न असतो, की "हे नारद मुनी, की तुम्ही मला सांगा, की तुम्ही माझ्या कोणत्या आई-वडिलांचं बद्दल मला सांगत आहात? कारण की असंख्य जन्म मी आतापर्यंत घेतलेले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये माझे एक आई-वडील राहिलेले आहेत. तर ह्या जगामधले आई-वडील तुम्ही सांगत आहात, ह्या जन्मामधले का आधीच्या जन्मामधले? कारण एका जीवासाठी एक-एक जन्म जो आहे, तो त्याच्या भगवत धामात जाण्याच्या किंवा भगवंतांची चरणांचा आश्रय प्राप्त करण्याच्या मार्गामध्ये एक-एक स्टेप आहे आणि अशा प्रकारचे असंख्य जन्म आपण घेतलेले आहेत. आणि हे ज्यावेळेस शरीर आणि आत्मा याचं तत्वज्ञान या लहान मुलाकडून चित्रकेतू महाराज आणि त्यांची पत्नी आणि बाकीचे सर्व तिथे उपस्थित असणारे ऐकतात, त्यावेळेस चित्रकेतू महाराजांचं पूर्णपणे हृदय परिवर्तन होतं आणि ते स्वतःला भक्तीमध्ये जोडतात नारद मुनींच्या कृपेने आणि खूप महान भक्त होतात नंतर. नंतर आपण पाहतो भागवतामध्ये कशाप्रकारे ते विद्याधर म्हणून त्यांना अ, स्तर प्राप्त होतो उच्च ग्रहांवर आणि त्यानंतर ते भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये नंतर वृत्रासुर वृत्रासुर या नावामध्ये जरी असुर असेल, तरी हे महान भक्त होते, भगवंतांचे शुद्ध भक्त होते. तर भागवत वृत्रासुरांच्या प्रार्थना सांगण्यासाठी वृत्रासुर उवाच असं म्हणत नाही, श्री व्रत उवाच असं लिहिलेलं आहे. म्हणजे हा त्यांचा भक्तीमध्ये स्तर आहे आणि नंतर ते भगवत धामात जातात. तर अशा प्रकारे हे उदाहरण आहे आणि अजून दुसरं पण आपण विरुद्ध उदाहरण पाहू, की कशाप्रकारे पुढच्या श्लोकामध्ये भौतिक सुख-सुविधांमुळे, लाभामुळे कधी-कधी माणूस हा मद 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 म्हणजे
खूप वेडा होऊन जातो, खूप आसक्त होऊन जातो त्या गोष्टींमध्ये आणि त्या आसक्तीच्या वेडेपणाच्या स्थितीमध्ये भगवंतांचा प्रामाणिकपणे, गंभीरपणे आश्रय घेणं खूप अवघड होऊन जातं. मग भगवंतांना अगोदर काय करावं लागतं, की त्या गोष्टीचं उदाहरण दिलंय भागवतामध्ये, की ज्याप्रमाणे व्यक्तीला एका वेळेस ताप आलेला असतो आपल्याला. ताप जर खूप जास्त झाला, तर माणसाला काय चालू आहे बाहेर काही कळत नाही आणि ताप खूप जास्त झाला तर तो म्हणजे डोक्यात वगैरे मेंदूत गेला तर तो जीव जीवनासाठी पण अवघड होऊ शकतं. माणसाचा मृत्यू पण होऊ शकतो. तर ताप जास्त झाल्यानंतर आपण कधी-कधी म्हणतो, की तापामध्ये वेड्यासारखं बडबड करत आहेत. आपण कधी ऐकलंय लोकांकडून हे? प्रभुजीच, माताजीच? तापामध्ये माणूस हो, ऐकलंय प्रभूजी है ना, की बाहेर काय चालू आहे ते व्यवस्थित न कळणं. तसं श्रीमद भागवत सांगतं, की भौतिक ल सुखसोयींचा, लाभाच्या गोष्टींचा जो ताप आहे, तो पण माणसाला वेडं करून टाकतो आणि काय बाहेर चालू आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे समजून घेण्यापासून माणसाची बुद्धी झाकून टाकतो. म्हणून भगवंतांना सर्वात पहिली कृपा दाखवण्यासाठी काय करावं लागतं? प्रभुजीच, माताजीच? जर अशा प्रकारचा ताप आपल्याला चढलेला आहे, तर भगवंतांना काय करावं लागेल आपली कृपा दाखवण्यासाठी? ती गोष्ट दूर करावी लागेल ज्याचा त्याला अहंकार झालेला आहे. अहंकार. हां, म्हणजे तो ताप कमी करावा लागेल. ते टेम्परेचर जे आहे, भौतिक आसक्तींचं, ते कमी करणं भगवंतांना आवश्यक आहे. कारण तो ताप कमी झाल्याशिवाय त्या व्यक्तीला काय करायचं आहे, भक्तीचा आश्रय का प्राप्त करायचा आहे, ते कळणं खूप खूप अवघड होईल. तर आपण याची काही उदाहरणं पण पाहू. तर प्रभुपादजी लिहितात, म्हणून बुद्धिमान माणसाचे हे कर्तव्य आहे, की कोणत्याही स्थितीत निश्चितपणे येणाऱ्या भौतिक आपदांमध्ये त्याने अविचल राहावे. आणि भौतिक आपदांबद्दल का सांगितले प्रभुजीज, माताजी? कारण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, की या भौतिक जगाचा स्वभावच हा आहे, की दुःखालयम अशाश्वतम, की दुःखाने भरलेलं आहे. कुणी आपल्यापैकी असं सांगू शकेल प्रभुजीज, माताजीज, आज इथे जे 17 भक्त उपस्थित आहेत, आपल्यापैकी कुणी असं सांगू शकेल, की आपल्या जीवनामध्ये काहीच विपदा नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये, काही संकट नाहीये? कुणी आहे असं? नाही प्रभू. नाही ना? 2 प्रकारचे व्यक्ती कदाचित सांगू शकतील. 2 प्रकारचे व्यक्ती कोणते? की एका प्रकारचे व्यक्ती म्हणजे जे परमहंस आहेत. परमहंस म्हणजे ज्यांनी भक्तीच्या अशा स्तराला प्राप्त केलंय, की ज्यांना या भौतिक जगाशी काही देणं-घेणं नाहीये. त्या स्तराला प्राप्त केलंय. आणि दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती आहेत, जे पूर्ण वेडे झालेले आहेत. आपण पुण्यामध्ये येरवडा हे मेंटल पेशंटसाठी मानसिक रोगांच्या पेशंटसाठी तिथे रुग्णालय आहे. तर तिथल्या वेड्यांना जर तुम्ही सांगायला गेलं, की हे भौतिक जगत दुःखाने भरलेलं आहे, तर ते तुमच्यावर हसायला लागतील. का? कारण तो व्यक्ती वेडा झालेला आहे आणि त्या व्यक्तीला बाहेरच्या जगाचं कळत नाहीये बेसिकली काही. असे 2 प्रकारचे जर व्यक्ती सोडले, तर प्रत्येक साधारण व्यक्तीसाठी या जगामध्ये एकानंतर एक विपदा किंवा संकट किंवा कठीण परिस्थिती या येत राहतात. तर भागवत आपल्याला सांगत आहे, की या विपदग्रस्त परिस्थितींविषयी सगळ्यात पहिले एक गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे, की हे भौतिक जगत हे शाश्वत आनंदासाठी बनलेलं नाही आहे. आपल्याला जर शाश्वत आनंद प्राप्त करायचा तर कुठे जावे लागेल? डॉक्टर प्रांजली शिंदे माताजी, कविता यादव माताजी, कुठे जावं लागेल आपल्याला? भगवंतांना शरण झालं पाहिजे. हां, भगवत धामात जावं लागेल, जिथे की आनंद जो आहे, जिथे की जीवन जे आहे, ते शाश्वत आहे. हे नश्वर नाहीये, काही काळाकरिता नाहीये. तर त्याच्यामुळे बुद्धिमान माणसाने कधी पण भौतिक आसक्तीमध्ये अविचल, आपण नेहमी उदाहरण देतो, की एका शॉक ॲब्सॉर्बर सारखं. म्हणजे आपण उदाहरण दिलेलं, की भारतामध्ये कधी-कधी रस्ता खराब असतो आणि गाडीला जर शॉक ॲब्सॉर्बर नसेल, तर खूप जास्त आदळे बसून बॅकएक, पाठीच्या कण्यांचा प्रॉब्लेम पण उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे या भौतिक जगतामध्ये पण आनंद आणि दुःख हे एका वेव्हप्रमाणे क्रेस्ट आणि ट्रफ, त्याला वरचा पण भाग आहे वेव्हला, तरंगांना, आणि खालचा पण भाग आहे. तर आपण ह्या दोन्ही भौतिक आपदांमध्ये आणि भौतिक सुखाच्या वेळी पण अविचल राहायला शिकायला पाहिजे भक्ती मार्गाने. आणि भक्तीमध्ये
स्वतःला नेहमी जोडायला पाहिजे. एक गोष्ट ओळखा, की भगवंतांना आनंद नाहीये आपल्याला भौतिक संकट देण्यामध्ये. परंतु आपल्या ज्या भौतिक आसक्ती आहेत, त्या भौतिक आसक्तींमुळे वेळोवेळी आपला ताप वाढत जातो आणि आता आपण चर्चा केल्याप्रमाणे त्या तापामधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी भगवंतांना तो ताप कमी करणं आवश्यक आहे. कुणाला काही प्रश्न आहे या गोष्टीवर प्रभुजीज, माताजीज? की का भौतिक जगामध्ये संकट येतात, कशाप्रकारे त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि कशाप्रकारे आपलं आचरण असलं पाहिजे त्या संकटांना तोंड देण्यामध्ये. तर भागवत इथे सांगत आहे, की अशा प्रकारच्या भौतिक आपदांमध्ये बुद्धिमान मनुष्याने अविचल राहावे. सर्व प्रकारचे अपरिहार्य दैव दैव दुर्विलास सहन करस. दैव दुर्विलास म्हणजे कठीण परिस्थिती, संकट सहन करत. मनुष्याने आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रयत्नशील असावे, कारण तेच मनुष्य देहाचे उद्दिष्ट आहे. दिव्य स्वरूपी आत्मा या सर्व भौतिक विपत्तींच्या पलीकडे आहे. तर आपण आपल्यासमोर कित्येक महान संतांचे उदाहरण आहे, जसं की संत तुकाराम असू द्या. त्यांच्या त्या गावामध्ये, देहूमध्ये भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर खूप कठीण खडतर परिस्थितीमध्ये त्यांच्या पत्नीने, पूर्ण कुटुंबाने, सर्व पत्नीने संसार चालवला आणि तुकाराम महाराजांना नेहमी सर्व कुटुंब सपोर्ट करत राहिले त्यांच्या भक्तीमध्ये आणि ते त्यांच्या भक्तीमध्ये नेहमी मग्न असताना पण. आणि अशा प्रकारचे साधू संत तुकाराम महाराज, ऑफकोर्स आपण त्यांच्याशी कंपॅरिझन नाही करू शकत, पण त्यांचा आदर्श म्हणून निश्चित शिकू शकतो, की ते म्हणतात, "बरे झाले देवा, निघाले दिवाळे." ते म्हणतात, की जर सर्व व्यवस्थित असतं, भौतिक लाभांनी सर्व परिपूर्ण असतं, तर हे प्रभू, आपलं जे स्मरण आहे ते तेवढ्या तीव्रतेने करणं हे सोपं गेलं नसतं. आणि त्याच प्रकारे आपण त्या संत तुकाराम मूव्हीमध्ये पण पाहतो, की ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी भेट म्हणून त्यांच्यासाठी नजराणा आणलेला तुकाराम महाराजांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी, तर त्यांच्या पत्नीने आणि मुलांना खूप आवडला तो नजराणा, कारण त्यांनी कधीच साधारण सुविधा पण आपल्या जीवनामध्ये कधी पाहिलेल्या नव्हत्या. परंतु तुकाराम महाराजांनी त्यांना ती गोष्ट घेऊ दिली नाही. तर आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं, की हे विष आहे आणि त्यांची पत्नी एवढी व्यथित झाली, की भगवंतांच्या कृपेने हा नजराणा आलेला आहे, पण माझे पती मला ते स्वीकारू देत नाहीयेत. तर त्या म्हणतात, की "चालेल, आम्ही पण शंकराचे हे आहोत, दास आणि आम्हाला विष घेतलं तरी काही होणार नाही, पण आम्ही सोडणार नाही." पण तुकाराम महाराज म्हणतात, की "मी कसं काय तुम्हाला विष घेऊ देणार?" आणि अशा प्रकारे ते आपल्याला वैराग्याचं अंजन देतात, की ही गोष्ट महत्त्वाची नाहीये, श्रीमंत असणं किंवा गरीब असणं. महत्त्वाची ही आहे, की जी कोणती परिस्थिती भगवंत आपल्याला ठेवत आहेत, त्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे आपण भगवंतांना समर्पित करत आहोत स्वतःला आणि भगवंतांची भक्ती आपली तीव्र करत आहोत प्रत्येक दिवशी. जर ती तीव्रता होत असेल, तर महान जे वेगवेगळे राजा राहिलेले आहेत, भगवंतांचे महान भक्त, जसं परीक्षित महाराज असू द्या, अ, युधिष्ठिर महाराज असू द्या, चित्रकेतू महाराज असू द्या, तर हे साधारण व्यक्ती नाहीयेत. यांच्याकडे सार्वभौम राज्य होतं पूर्ण पृथ्वी लोकाचं. परंतु त्यापेक्षा विशेष हे होतं, की ते त्या भौतिक सुख-संपत्तीमध्ये पण भगवंतांना कधीही विसरले नाही. आपली भक्ती नेहमी तीव्र ठेवली. ज्यावेळेस पांडवांनी पाहिलं, युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं, की भगवंत कृष्ण आपले ह्या पृथ्वी लोकावरच्या लीला संपवून भगवत धामात परतले आहेत. एका क्षणाचाही विलंब न करता सर्व जे राज्य आहे, सर्व राज्याचा जो कारभार आहे, तो त्यांनी परीक्षित महाराजांवर सोपवून सर्व पांडव, द्रौपदी माता, कुंती माता हे उत्तरेला हिमालयाकडे लगेच त्यांनी मार्गक्रमण केलं. भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे स्वतःला स्थित करण्यासाठी. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज या खूप महत्त्वाच्या श्लोकावर? आणि शेवटचा भाग पण या तात्पर्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, की इथे सांगितले भागवतामध्ये, की या भौतिक जगातले जे दुःख आहेत, जे संकट आहेत, ते एका स्वप्नाप्रमाणे आहेत. कसं ओळखायचं आपण याला? की जसं उदाहरण दिलं इथे, आपण कधी-कधी रात्री आपल्याला झोपेमध्ये स्वप्न पडतं, खूप भयावह स्वप्न पडतं, की आपल्याला आपल्या पाठीमागे एक वाघ लागलेला आहे
किंवा आपल्याला कोणत्या सापाच्या जवळ आपण पकडल्या गेलेलो आहोत आणि व्यक्ती अक्षरशः घामाघूम होऊन जातो, कधी कधी घाबरून उठतो. पण उठल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला बाहेरची परिस्थिती कळते की अरे, मी तर झोपेत होतो आणि माझ्या आजूबाजूला ना तर वाघ आहे ना साप आहे, मी सुरक्षित आहे. पण बघतो तर पूर्ण हार्टबीट्स वाढलेले असतात, घामाघूम झालेला असतो. का? कारण ती परिस्थिती जरी सत्यात अस्तित्वात नसली, तरी त्या विचारांनी, त्या काळजीनी आपल्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या अ, जे वेगवेगळे अवयव आहेत, शरीराची जी संस्था आहे, ती पूर्णतः त्याने प्रभावित होते आणि आपल्याला त्याचा त्रास तेवढ्या काळाकरता भोगावा लागतो. त्याचप्रमाणे या भौतिक जगातले संकट पण असे सांगितलेत, की एका स्वप्नवत आहेत. कशामुळे स्वप्नवत आहेत प्रभुजीज, माताजीज? आत्ता ज्या आपण चित्रकेतू महाराजांच्या बाळाचं जे उदाहरण दिलं, की आपण सर्व त्या भौतिक जगामध्ये जन्म घेतलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रोल्स आपण निभावत आहोत. कुणी पत्नी म्हणून, कुणी पती म्हणून, आपण सर्व मुलगा किंवा मुलगी म्हणून आपल्या पॅरेंटसाठी, किंवा कोणी विद्यार्थी, कुणी घर चालवणारा व्यक्ती, नोकरी करणारा व्यक्ती, कोणी बिझनेस करणारा व्यक्ती. अशा प्रकारचे आपण सर्व पात्र भगवंतांनी जे दिलेले आहेत ते निभावत आहोत. परंतु ह्या जन्मातले पात्र, भौतिक जगातले पात्र सर्व निभावल्यानंतर आपल्याला माहिती आहे का, की पुढचा जन्म आपण हाच बिझनेस, हीच नोकरी, हेच कुटुंब पुढे भरण पोषण करण्यासाठी जन्म प्राप्त करणार आहोत? निश्चितच नाही. भगवंतांच्या कृपेने जर आपल्याला भगवत धाम प्राप्त झालं तर खूप चांगलं आहे. परंतु भौतिक जगात जर पुन्हा यावं लागलं, तर आपल्याला नवीन रोल मिळेल. कोणी आज भारतीय असेल, उद्या कोणत्या दुसऱ्या देशात जन्म घ्यावा लागेल, पाकिस्तान असो, कुठला असो दुसरा. आज आपण मनुष्य जन्मात आहोत. कदाचित कार्य व्यवस्थित नसतील तर निम्न योनीमध्ये, अधोगतीमध्ये आपल्याला जन्म प्राप्त होईल. मध्ये जन्म प्राप्त होऊ शकेल. आई वडील वेगवेगळे असतील. आपल्याला आत्ता ज्या गोष्टींमध्ये रस आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये रस नाही, दुसऱ्या गोष्टींमध्ये रस असेल. तर सांगण्याचा अर्थ असा, की जर आपण स्वतःला या भौतिक शरीराशी जर समजून राहिलो, तर या भौतिक शरीरासंबंधित ज्या गोष्टी आहेत, भौतिक सुख संपत्ती, त्या गोष्टींना आपण एवढं आसक्त राहू आणि त्यांच्यासोबत येणारे जे संकट आहेत, ते आपल्याला खरेखुरे संकट वाटायला लागतील. ज्या प्रकारे स्वप्नातल्या कठीण परिस्थिती ही आपल्याला सत्यस्थितीमध्ये वाटायला लागते. म्हणून आपण खूप काळजी घेतली पाहिजे. ह्या तात्पर्यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी प्रभुपादांनी सांगितलेल्या आहेत, की कशाप्रकारे आपण भौतिकवादी व्यक्ती असू द्या किंवा आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असू द्या, भगवंतांची जर आपण शरण घेत असू, तर हळूहळू शुद्धीकरण निश्चित होईल आणि ह्या जगाचं नेचर, ह्या जगाचा स्वभाव आपण पाहिला, दुःखालयम अशाश्वतम. मग आपण भक्त असू द्या किंवा अभक्त असू द्या, भौतिक जगातले संकट हे थांबणार नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्या हातात आहे ह्या संकटांचा सामना करत भगवंतांचा आश्रय घ्यायचा आहे, का या संकटांचा सामना करण्यासाठी भौतिक गोष्टींचा, व्यसन असू द्या इत्यादींचा आश्रय घ्यायचा आहे. मग त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट पण वेगवेगळा मिळेल. आणि शेवटच्या वाक्यामध्ये प्रभुपादजी इथे लिहितात तात्पर्यामध्ये, भक्तीच्या कोणत्याही अंगाने भगवंतांशी साधलेला संपर्क हे सर्वतोपरी भगवंतांकडे परत जाण्याच्या मार्गावर टाकलेले पुढचे पाऊल आहे. म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. या नवविध भक्तीच्या कोणत्याही एका प्रकारे जर आपण भक्तीमध्ये स्वतःला जोडलं, कठीण परिस्थितीमध्ये किंवा सुख समृद्धीच्या वेळेस पण आपण जर भगवंतांना जोडलं, मग आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाहीये. कारण त्या भक्ताची काळजी हे भगवंत स्वतः करतात. ज्या प्रकारे कुंती महाराणींची आणि पांडवांची आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाची काळजी हे भगवंत स्वतः करत आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रभुजी. येस प्रभुजी. आपल्याला क्रोध करू नये असं आपण शास्त्र सांगतात. हा. क्रोध, काम, लोभ. हो. पण जेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा आपण ते एक आपल्याला प्रसंग येतो, तेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपण क्रोधित होतोच. मग होय. ते कंट्रोल करायचं म्हणजे तसं क्रोध येऊ. छान प्रश्न आहे, की क्रोध, रागाला कसं नियंत्रित करायचं. आणि कृष्ण हे दुसऱ्या अध्यायामध्ये
62-63 श्लोक आहे, त्यामध्ये सांगतात की क्रोधाचं कारण सांगतात भगवंत. भगवंत सांगतात क्रोधाचं कारण की कामात क्रोध अभिजायते. कामात म्हणजे जी कोणती गोष्ट, भौतिक गोष्ट प्राप्त करण्याची जी खूप तीव्र इच्छा असते, त्या इच्छेतून क्रोध हा निर्माण होतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला त्याच्या मुळाशी हे करावं लागेल प्रभूजी, समजून घ्यावं लागेल. तर हे 2 श्लोक आपण एकदा वाचू आणि नंतर याच्यावर चर्चा करू. तुम्ही कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा आणि याचा क्रमांक पण आपण सर्वांनी नोट करून ठेवा. खूप महत्त्वाचे श्लोक आहेत. भगवद्गीता 2रा अध्याय श्लोक क्रमांक 62 आणि 63. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ध्यायतो विषयान् पुंसा ध्यायतो ध्यायतो विषयान् विषयान् पुंसा संगस्तेषोपजायते. संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. कामात् क्रोधोऽभिजायते. तर इथे कृष्ण आपल्याला भगवद्गीतेत सांगत आहेत की ज्या वेळेस आपण विषय वस्तूंवर आपलं लक्ष केंद्रित करतो, त्यांचा उपभोग घेण्याचा आपण विचार करतो, त्यावेळेस त्या विषय वस्तूंच्या वर केलेल्या ध्यानामुळे, म्हणजे त्याच्यावर केलेल्या विचारामुळे आपल्याला त्या विषय वस्तूंबद्दल आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्तीमुळे आपल्या हृदयामध्ये काम निर्माण होतं. काम म्हणजे केवळ कामवासनाच नाही, काम म्हणजे कोणतीही भौतिक गोष्ट प्राप्त करण्याची तीव्र इच्छा. ती आसक्तीमुळे काय होतं, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी काम निर्माण होतं, मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होते आणि त्या तीव्र इच्छा ज्यावेळेस पूर्ण होत नाहीत, भौतिक तीव्र इच्छा ज्यावेळेस पूर्ण होत नाहीत, त्यावेळेस काय निर्माण होतं? राग निर्माण होतो. त्या तीव्र इच्छेमुळे, भौतिक तीव्र इच्छा ज्यावेळेस अपरिपूर्ण राहतात. तर जसं आपल्याला एक उदाहरण देऊ शकू आपण, की एक व्यक्ती चाललेला आहे रस्त्यावरून, ज्याच्याकडे काहीच नाहीये, पैसे वगैरे काहीच नाहीये आणि त्याला ऑब्व्हियसली अशी कोणती गोष्ट नाहीये जी गमावण्याची त्याला काळजी आहे. परंतु विचार करा, तो रस्त्याने जाताना त्याला ₹500 नोट रस्त्यामध्ये सापडली आणि त्याने ती उचलली आणि खूप विचार करायला लागला, की या ₹500 मधून मी काय छान गोष्टी घेऊ शकतो, कशाप्रकारे छान प्रकारचं अन्न घेऊ शकतो. आजचा दिवस माझा कसा खूप भौतिक सुखामध्ये जाईल आणि भगवंतांच्या कोणत्या विशेष कृपेने कदाचित ते ₹500 त्याच्या खिशातून पडले समजा, हवेने उडून गेले किंवा काही पण ते ₹500 ची नोट ही गमावून बसला तो व्यक्ती. तर अगोदर काही नसताना त्याला एवढं काही वाटणार नाही, की आपल्याकडे हे नाहीये, ते नाहीये. परंतु ती भौतिक गोष्ट प्राप्त झालेली त्याच्याबद्दल ज्यावेळेस आसक्ती निर्माण होते, त्यावेळेस ती गोष्ट दूर गेल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन आहे, जो राग आहे, तो खूप जास्त त्या व्यक्तीला येऊ शकतो. का? कारण भौतिक आसक्ती खूप जास्त वाढलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपण प्रयत्न केला पाहिजे प्रभूजी, सुधीर प्रभूजी इथे भगवद्गीता सांगते, की सुरुवातीच्या स्टेपपासून शक्य होईल तेवढं भौतिक जे आपले काय म्हणतात त्याला प्रयोजन असू द्या, प्लॅनिंग असू द्या, त्यासाठी खूप जागृत राहायला पाहिजे आपण, की ही गोष्ट मला जी अपेक्षित आहे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करणं, ती गोष्ट भगवंतांच्या भक्तीमध्ये कामी येईल का? जर भगवंतांच्या भक्तीमध्ये आपल्याला कामी येणार नसेल किंवा आपल्याला भगवंतांच्या भक्तीमध्ये दूर करणार असेल, तर ती गोष्ट मला खरंच माझ्या जीवनामध्ये पाहिजे का? आणि जर भगवंतांच्या भक्तीमध्ये मी त्या गोष्टीला जोडू शकत असू, तर मला खूप काळजी घेतली पाहिजे, की त्याचा वापर केवळ आणि केवळ भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठीच केला पाहिजे. माझ्या भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी नाही केला पाहिजे. ती जर आपण भावना ठेवली, तर आपली भौतिक आसक्ती त्या गोष्टीबद्दल निर्माण होणार नाही. आणि ती जर भौतिक आसक्ती निर्माण झाली नाही, तर आपण हे नेहमी लक्षात ठेवू, की हे सर्व काही माझ्याजवळ जे आहे, ते भगवंतांचीच कृपा आहे आणि मी भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला पाहिजे. अशा स्थितीमध्ये मग आपल्याला ना तर आसक्ती निर्माण होईल, ना तर त्या आसक्ती जर नाही राहिली भौतिक, तर राग पण स्वाभाविकतः ऑटोमॅटिकली नियंत्रणात राहील प्रभूजी. तर हे ठीक आहे प्रभूजी, भगवद्गीतेचा उपाय? हो प्रभूजी.
हो ना. तर जसं मी अजून एक छोटंसं आपल्या प्रतिदिन उदाहरण देईल, की उदाहरणार्थ आता माझी मुलगी 8व्या वर्गामध्ये आहे. मी जर असा विचार करायला लागलो, की तिने एवढे-एवढे मार्क परीक्षेमध्ये आणलेच पाहिजे, जेणेकरून मी समाजामध्ये दाखवू शकेल, की बघा मुलीने किती चांगले स्कोर आणला आणि मी त्याचा म्हणजे मला त्याची इंद्रिय तृप्ती करायला भेटेल, की बघा समाजामध्ये जे वाह-वाह करतील, ते मी स्वतः स्वीकारेल. तर ऑब्व्हियसली तिने पूर्ण प्रयत्न करून पण थोडे मार्क इकडे कमी जास्त कुठे पडले, तर लगेच त्याचं काय कशामध्ये रूपांतर होईल त्या आसक्तीचं? प्रभुजीज माताजीज? रागामध्ये रागामध्ये. रागामध्ये रूपांतर होईल, की लगेच आपण त्या लेकराला शिव्या देऊ वगैरे बोलू, की "बाबा काय मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू एवढं पण आणू शकले नाही, 95% पण मार्क आणू शकले नाही." पण आपण विचार करायला पाहिजे, जर असा विचार केला त्याच्या विरुद्ध, की ते बाळ हे माझं बाळ असण्याच्या अगोदर भगवंतांचं स्वतःचा अंश आहे आणि आपली त्या जीवाचे वडील म्हणून ही जिम्मेदारी आहे, की आपण तिला कशाप्रकारे प्रोत्साहन देऊ, की ती चांगल्यात चांगला स्वतःचा प्रयत्न करेल आणि तिला पण हे समजून सांगण्याचा प्रयत्न करू, की आपल्याला परीक्षेमध्ये प्रयत्न करायचे आहेत. केवळ चांगले मार्क आणण्यासाठी नाही, तर भगवंतांना त्या प्रयत्नांनी प्रसन्न करण्यासाठी. आणि त्या प्रामाणिक प्रयत्नातून जे कोणतं फळ प्राप्त होईल, त्याबद्दल जर आपण समाधानी राहिलो, की त्या बाळाने पूर्ण प्रयत्न केलेला आहे. ट्राय युअर बेस्ट, लीव्ह द रेस्ट आणि त्याच्यामुळे जे कोणते मार्क्स येतील, मग ते 70% असू, की 95% असू, की 100% असू, ती भगवंतांनाच अर्पण कर. ते मला माझ्या स्वतःच्या खुशीसाठी नकोय, तर तू भगवंतांसाठी सेवा म्हणून स्वतः अभ्यास करण्याचा प्रयत्न कर. तर आपल्याला 2 गोष्टींमध्ये फरक दिसत आहे जाणून घेण्याच्या. भौतिक आसक्तीने आपला व्यवहार कसा राहतो आणि जर आपण कृष्णाला सेंटरमध्ये ठेवून जर आपले कार्य करत राहिलो, तर आपला व्यवहार कसा राहतो, या दोन्हीमधला फरक कळाला आपल्याला प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. जी जी प्रभूजी. ना, की हो. काम कधी निर्माण होतं, आसक्ती कधी निर्माण होते आणि ती आसक्ती ते काम पूर्ण नाही झालं, तर राग कसा निर्माण होतो, हे आपल्याला सगळ्यांना कळालं? हरे कृष्ण. हो प्रभूजी. ठीक. ठीक आहे. आपण पुढे हो जाऊ. प्रभू. तर पुढच्या श्लोकामध्ये कुंती महाराणी सांगत आहेत, की असे कोणत्या प्रकारचे लोक आहेत, ज्यांना भगवंतांचा आश्रय घेणे खूप अवघड होऊन जातं. आणि का अवघड होऊन जातं, हे कुंती महाराणी पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहेत आणि कशाप्रकारे भगवंत हे कोणत्या व्यक्तींची प्रॉपर्टी राहतात. तुम्ही जर ते गुण प्राप्त केले प्रभुजीज माताजीज, तर भगवंत आपली पण संपत्ती होऊन राहतील. संपत्ती होऊन राहणं म्हणजे आपल्याला कधीच सोडणार नाहीत भगवंत. ठीक आहे. आपल्या नेहमी सोबत राहतील. जसं की कुंती माता आणि पांडवांसोबत नेहमी असायचे ते. तर हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभीर जन्म ऐश्वर्य शुत श्री एधमा एधमान मद पुमान मद पुनम नैर्वार्हत्य विधातुं वै नैवार्हत्याभिधान्तुं वै त्वम् अकिञ्चन गोचरम्. किंचन गोचरम्. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. विजया जाधव माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. वाचायला आवडेल आपल्याला माताजी? होय हा. होय प्रभू, तुम्ही भौतिक दृष्टीने जे दीनहीन झालेले आहात अशांना सहजतेने प्राप्त होणारे आहात. भौतिक प्रगती पथावर जो मनुष्य आदरणीय वंश, मोठे वैभव, उच्च विद्या, रूप, यौवन या बाबतीत स्वतःची वृद्धी करण्याचा प्रयत्न करतो, तो प्रामाणिक भावनेने तुमच्याकडे येऊ शकत नाही. धन्यवाद. पुढे धन्यवाद. तरी वाचू प्रभूजी. हा, आपण आधी चर्चा करू, मग पुढे जाऊ. ठीक आहे. हो. तर 4 प्रकारचे लोक भगवंतांनी सांगितलेले ह्या श्लोकामध्ये, ज्यांना भौतिक ताप हा वाढतो. कोणत्या 4 प्रकारचे लोक आहेत प्रभुजीज माताजीज? पहिलं आहे जन्म. 4 प्रकार हे आहेत. जन्म, ऐश्वर्य, श्रुत आणि श्री.
तर जन्माचा अर्थ काय होतो इथे? जन्म म्हणजे मोठ्या कुळामध्ये जन्म, की एखाद्या व्यक्तीला अभिमान आहे, की माझा या उच्च कुळामध्ये अशा श्रीमंत घरामध्ये जन्म झालेला आहे. तो पण एका प्रकारचा ताप वाढतो भौतिक जगातला. दुसरं आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य सगळ्यांना क्लिअर आहे. भौतिक धनसंपत्ती. श्रुत. श्रुत म्हणजे उच्च शिक्षण. म्हणजे मी खूप जास्त शिकलेला आहे. मी खूप जास्त क्वालिफाईड आहे. या परदेशातल्या युनिव्हर्सिटीतून किंवा भारतातल्या युनिव्हर्सिटीमधून पण असू द्या. युनिव्हर्सिटीतून चांगली डिग्री घेणे हे चुकीचं नाहीये. परंतु त्या चांगल्या शिक्षणाचा, त्या ज्ञानाचा अहंकार ठेवणं हे कुंती महाराणी सांगत आहे, की त्याने भौतिक ताप अजून वाढतो. आणि चौथा आहे श्री. श्री म्हणजे जी भौतिक सौंदर्य आहे. कोणत्या व्यक्तीला खूप अभिमान, अहंकार चढू शकतो त्याच्या भौतिक सौंदर्यामुळे. तर कुंती महाराणी सांगत आहेत, की या 4 गोष्टी ज्या आहेत, जन्म, ऐश्वर्य, श्रुत आणि श्री म्हणजे चांगल्या कुळात जन्म, भौतिक संपत्तीचा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्या वेळेस या 4 गोष्टींमुळे ताप वाढतो, भौतिक ताप, की चांगल्या कुळामध्ये जन्म, भौतिक ऐश्वर्य. हरे कृष्ण रतिरूपा माताजी, हा प्रभुजी. थोडंसं लक्ष द्या बॅकग्राऊंड साऊंडकडे. आणि सर्वांनाच, नाही तर फ्लो डिस्टर्ब होतो माताजी. ओके. प्लीज. हरे कृष्ण. जन्म, चांगल्या कुळामध्ये जन्म, भौतिक ऐश्वर्य, भौतिक श्रुत म्हणजे खूप फेम, खूप भौतिक कीर्ती. आणि श्री. श्री म्हणजे श्रुत म्हणजे खूप चांगलं शिक्षणाचा अहंकार. आणि श्री म्हणजे सौंदर्याचा अहंकार. ह्या 4 प्रकारचे जे अहंकार आहेत, कुंती माता सांगत आहे, की एदमान मदः पुमान. मदः म्हणजे आपण जसं थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, की माणूस वेडा होतो जर आपल्याला ह्या 4 गोष्टींचा अहंकार, ताप ज्यावेळेस वाढतो या प्रकारचा. नैर्वर हत्य अभिधातुम वै. अभिधातू म्हणजे प्रामाणिक भावनेने भगवंतांना शरण जाणं. अशा प्रकारचे 4 प्रकारचे ताप वाढलेले जे लोक आहेत, त्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणे, गंभीरतेने भगवंतांना शरण जाणं, भगवंतांचं नामस्मरण करणं खूप अवघड होऊन बसतं. आणि त्याच्या विरुद्ध कोणत्या व्यक्तींचे भगवंत हे संपत्ती बनतात, ते पण कुंती माता सांगत आहेत. त्वम अकिंचन गोचरम. कोणत्या प्रकारच्या व्यक्तींची भगवंत संपत्ती बनतात, की अकिंचन या शब्दाचा अर्थ आहे, की जे पूर्ण दीनहीन. पण दीनहीन म्हणजे भौतिक संपत्तीच्या दृष्टीने दीनहीनता नाही. दीनहीन म्हणजे ती जी कोणती गोष्ट माझ्याजवळ आहे, ती माझी नाहीये तर भगवंतांची आहे आणि भगवंतांच्या सेवेतच त्याचा वापर झाला पाहिजे. ही जी भावना आहे, याला भौतिक दृष्टीने दीनहीन म्हणजे की ती गोष्ट माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी नाहीये, भगवंतांच्या कृपेने प्राप्त झाली, भगवंतांच्या सेवेमध्ये मी वापरायला पाहिजे. तर ही जी भौतिक दीनतेची भावना आहे कोणत्या भक्ताच्या हृदयामध्ये, त्या भक्तासाठी भगवंत हे त्यांची संपत्ती त्यांना सहजपणे प्राप्त होते. 4 प्रकारचे ताप असलेल्या व्यक्तींना भगवंत प्राप्त होणं खूप अवघड आहे, कारण त्यांचा तो ताप उतरणं आधी आवश्यक आहे. आणि असे 4 प्रकारचे ताप असणारे लोक भगवंतांचं गंभीरतेने नामस्मरण करू शकत नाहीत, त्यांना आश्रय घेऊ शकत नाहीत. आणि भगवंत अशा लोकांचा हे संपत्ती होतात, जे की भौतिक दृष्टीने हे त्यांची भावना ही आहे दीनहीनतेची. आणि आपण पाहिलं की दीनहीनता म्हणजे भौतिकदृष्ट्या गरीब असणं नाही. असे खूप सारे लोक आहेत या जगामध्ये जे गरीब आहेत, परंतु भगवंतांची भक्ती घ्यायला तयार नाहीत. आणि असे खूप सारे व्यक्ती आहेत जे श्रीमंत आहेत, तरी पण भगवंतांची पूर्णपणे आश्रित आहेत. तर गरीब असणं किंवा श्रीमंत असणं हे महत्वाचं नाहीये. ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, त्या स्थितीमध्ये आपण भगवंतांची कशा प्रकारे तीव्रतेने आश्रय घेत आहोत, भक्तीचं पालन करत आहोत, ते महत्वाचं आहे. कुणाचा काही प्रश्न आहे याच्यावर? प्रभुजी, माताजी, 4 प्रकारचे ताप कसे वाढतात या भौतिक जगामध्ये लोकांचे? आपलं काही ऑब्झर्वेशन आहे याच्याबद्दल? आपण कुणाचं नाव नाही घ्यायचं.
हा, हरे कृष्णा, किरण जाधव प्रभूजी. माझी एक शंका म्हणजे भगवद्गीतेमध्ये मी एके ठिकाणी आपण वाचतो की असफली योगी किंवा भक्त जे असतात त्यांची भक्ती अपूर्ण राहिलेली असती ती हो, पुढच्या जन्मी त्यांना ते ज्ञानी श्रीमंत. हा, लोकांच्या श्रीमंत लोक किंवा ज्ञानी लोकांच्या मध्ये त्यांचा पुनर्जन्म होतो. हो, मग अशा परिस्थितीत जर ते त्यांची अपूर्ण राहिलेली भक्ती पूर्ण करण्यासाठी जर ते राहत असतील तर जन्म झाला असेल तर त्यांना ताप होण्याचा किंवा अहंकार होण्याची शक्यता नाहीच ना, असं माझं एक. हा, खूप छान प्रश्न आहे की 6व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंत सांगतात की जे कोणते योगीज हे भक्तीच्या मार्गावर पण असू द्या, परंतु काही काळापुरती त्यांनी पूर्ण केलेली भक्ती आणि पुढचा जन्म त्यांना पूर्ण घ्यावा लागणार आहे. तर 2 प्रकारच्या ऑप्शन, 2 प्रकारचे केसेस कृष्ण तिथे चर्चा करतात. एक प्रकारचं आहे, की ज्यांची भक्तीमध्ये जी प्रगती आहे ती एका सीमित मात्रेप्रमाणे थोड्या काळापर्यंत झालेली आहे आणि दुसरे जे आहेत भक्तीमध्ये खूप सारी प्रगती झाली आणि थोडंसं परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी थोडंसं अगोदर त्यांची गाडी अडकलेली आहे. तर पहिल्या केसमध्ये ज्यांची भक्ती मार्गावर थोडीशीच प्रगती झाली आणि दुसरी गोष्ट एक निश्चित आहे, की भगवंत हे आपल्या इच्छेनुसार आपल्याला पुढचं जे जन्म आहे, तो पण त्या अनुसारच आपल्याला प्राप्त होतो. जर आपल्याला भौतिक सुखसुविधा अनुभवण्याची इच्छा ही भक्तीसोबतच हृदयामध्ये ठेवलेली असेल, तर निश्चितच अशा वेळेस आपल्याला त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भौतिक सुख-समृद्धीच्या कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होऊ शकतो. आणि तिथे आपल्याला हा ताप वाढू शकतो असे का? बिलकुल सांगता येत नाही प्रभूजी, की कारण भगवंतांची भौतिक शक्ती, मायाशक्ती इतकी शक्तिशाली आहे, की भौतिक जगतामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीच्या फ्री विल, त्या व्यक्तीच्या इच्छांनुसार त्याला पुढच्या गोष्टी प्राप्त होत जातात आणि त्या जर इच्छा आपण व्यवस्थित ठेवल्या नाही, तर त्या संपत्तीचा उपयोग माणूस चुकीच्या गोष्टींसाठी पण करू शकतो. ठीक आहे? तर एक गोष्ट कळणं आवश्यक आहे. पुन्हा भौतिक जगात येणं म्हणजे रिस्क असणारच. थोडीशी रिस्क राहणारच आहे. जर आपल्याला खरंच स्वतःला पूर्णपणे सुरक्षित करायचंय, तर आपण लगेच आध्यात्मिक जगतामध्ये जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भौतिक जगतामध्ये परत येणं म्हणजे थोडंसं रिस्क राहणार. ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हां. हां, प्रभूजी. विचारू का एक शंका या तुमच्या सांगण्यावरूनच एक शंका आहे. हां, हां. तुम्ही म्हणालात की नाही की जर म्हणजे भक्ती जर अपूर्ण राहिली तर त्याला त्याच्या इच्छेनुसार पुनर्जन्म किंवा व्हॉटएव्हर मिळतो की ती हां, भक्ती पूर्ण करण्यासाठी. 2 गोष्टींवर मिळतो, की त्यांनी भक्ती किती पूर्ण केली आहे आणि अशी दुसरा क्रायटेरिया म्हणजे हृदयामध्ये कोणत्या इच्छा ह्या कल्टिव्हेट केलेल्या आहेत, ह्या उगवलेल्या आहेत, या जागवलेल्या आहेत. त्या दोन्ही गोष्टींनुसार. बरं. आणि एखाद्याची जर इच्छा नाहीच आता पूर्ण म्हणजे भक्ती पण अपूर्ण आहे पण इच्छाही नाहीये काही. भौतिक गोष्टींची का कोणत्याच गोष्टींची? हा, कुठल्याच गोष्टींची म्हणजे त्याची इच्छा आहे की फक्त ईश्वर चरणी लीन व्हायचं पण हां. त्याची याची अपूर्ण ब म्हणजे ही भक्ती अपूर्ण झालीये हो, राहिलीये हो. तर मग पुनर्जन्म मिळतो का कसं आहे म्हणजे पुढे म्हणजे पुनर्जन्म निश्चित मिळेल जोपर्यंत आपलं हृदय पूर्णपणे स्वच्छ होणार नाही. परंतु त्या व्यक्तीची भौतिक इच्छा नाहीये, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याची इच्छा आहे. तर अशा कुटुंबामध्ये जन्म मिळेल, जिथं त्या व्यक्तीसाठी डोळे उघडल्यापासून भक्तच दिसतील आणि भक्ती पालन करण्याचा जो मार्ग आहे, तो एकदम पहिल्यापासून सोयीस्कर होऊन जाईल. त्याला पहिल्यापासून भक्तीच्या मार्गाचं ज्ञान कळेल. प्रभुपादजी उदाहरण देतात भगवद्गीतेमध्ये अशा प्रकारचे आचार्यांचे वेगवेगळे जन्म, जसं की भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्या आई-वडिलांबद्दल सांगतात, की त्यांचे आई-वडील श्रील भक्तिविनोद ठाकूर आणि त्यांची आई इतके छान भक्त होते, की त्यांच्या 10 मुलं-मुलींपैकी 7 मुलं होते, 3 मुली होत्या. सर्वांना एकदम भक्तीच्या मार्गावर एकदम छान भक्ती शिकवली श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी त्यांच्या पत्नीने लहानपणापासून. आणि त्यांच्या 10 मुलांपैकी म्हणजे 7 जी मुलं होती ते 7ची 7 महान संन्यासी झाले. तर अशा महान किंवा प्रभुपाद स्वतःच्या आई-वडिलांबद्दल पण सांगतात. प्रभुपादांचे स्वतःचे वडील श्री गौर मोहन डे हे भगवंतांचे शुद्ध भक्त होते आणि खूप लहान वयापासून त्यांनी प्रभुपादांना
भक्तीचं बाळकडू दिलं आणि जेणेकरून ते लहानपणी रोज गौरमोहन डे यांच्या घरी जे असिस्टंट सर्वंट होते, रोज अभय, जे की प्रभुपादांचं नाव होतं लहानपणी, त्या लहान बाळाला घेऊन राधा गोविंद देवजींच्या मंदिरात जायचे. लहानपणापासून भक्ती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांच्या वडिलांनी. तर तुम्ही जसं म्हणत आहात, की जर कोणी भक्ती करण्याची पूर्ण इच्छा आहे, परंतु भक्ती मार्गामध्ये थोडंसं अपूर्णता राहिलेली आहे, तर अशा महान भक्तांच्या घरी जन्म प्राप्त होईल माताजी. ठीक आहे? मनीषा माताजी, ओके. समजलं हरे प्रभूजी. कृष्ण. किरण जाधव प्रभू, आपला जो प्रश्न होता तो आपल्याला कळाला, की अशा हो. भौतिक घरामध्ये जन्म झालेल्या व्यक्तीला पण भगवंतांच्या मायाशक्तीने तो चुकीच्या दिशेने ओढला जाऊ. मग तुम्ही म्हणाल संपत्तीच्या घरामध्ये जन्म देण्याचा फायदा काय? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की भगवंतांनी तो जन्म स्वतःहून नाही दिला. आपल्या काही ना काही इच्छा राहिलेल्या आहेत भौतिक उपभोगाच्या, ती एक गोष्ट. दुसरी मिळण्याचं अजून एक कारण असू शकतं, की याचा चांगला पण उपाय करू शकतो, की अशा व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी अरेंज करण्यासाठी स्ट्रगल करण्याची गरज नाहीये, चिंता करण्याची गरज नाहीये. तो या फॅसिलिटीजचा उपयोग भगवंतांच्या भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी व्यवस्थितपणे करू शकतो. तर अशा प्रकारे जर उपाय केला तर फायद्याचं आहे ते. पण अशा प्रकारे जर नाही केला, अजून भौतिक संपत्ती वाढवण्याच्या गोष्टीत व्यस्त राहिला, तर मग हा ताप वाढत जाईल अजून भौतिक गोष्टींचा. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज या मुद्द्यांवर? थोडंसं स्लो जात आहोत आपण, पण हे खूप खूप महत्त्वाचे श्लोक आहेत. आपल्याला हे मुद्दे कळणं खूप आवश्यक आहे कुंती महाराणींच्या प्रार्थनेमधून. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस आपण माताजी. जसं 6व्या अध्यायामध्ये शिकलो ना, की त्याची प्रगती झाली अध्यात्मामध्ये आणि काही कारणाने ती थांबली, तेव्हा त्याचा आता पुढचा जन्म संपन्न परिवारामध्ये झाला. पण भक्तीमध्ये प्रगती झाली म्हणजे काहीतरी आत्म्याचं शुद्धीकरण झालं आणि हो. जेव्हा तो आता संपन्न परिवारामध्ये पुढच्या वेळेला जन्म घेईल, त्यावेळेला आत्मा ते गुण घेऊनच जाणार आहे. तर हो. मग अशी व्यक्ती जेव्हा परत भौतिक संपर्कामध्ये येते आणि मिळालेल्या संपत्तीचा दुरुपयोग करते, तर मग हे बरोबर वाटत नाही ना. म्हणजे जर का मग आत्म्याचं शुद्धीकरण झालं असेल, तर मुळात त्या व्यक्तीने मग सदुपयोगच केला पाहिजे, तरच ती भक्ती पुढे चालू राहील त्याची. नाहीतर तो परत 3 गुणांमध्ये फसण्याची शक्यता झाली. तर मग आपण असं कसं म्हणू शकतो, की मग आत्म्याचं शुद्धीकरण झालं आणि मग ते गुण घेऊन आत्मा पुढे जातो. हरे नाही कृष्ण. तर मग हं. म्हणजे कर्मफळामुळे मिळालेली संपत्ती आणि भगवंतांनी कृपा म्हणून दिलेली संपत्ती, ह्या दोन्हीमध्ये तो फरक झाला. सी, फरक हा आहे, की असा व्यक्ती भौतिक संपत्ती पूर्ण अशा घरामध्ये जरी जन्म घेतला, त्याला भगवंत त्या व्यक्तीच्या आधीच्या जन्मातील भक्तीनुसार जरूर संधी उपलब्ध करून देतील भक्तीला प्राप्त करण्याची. परंतु फ्री विलला आपण मराठीत काय म्हणतो? छोटीशी भगवंतांनी दिलेली स्वतंत्रता ही अशी गोष्ट आहे, की ती आपण भगवत धामात जाईपर्यंत भगवंत तिथे गेल्यानंतर पण भगवंत हे कधीच काढणार नाहीत. नेहमी या आत्म्यासोबत भगवंतांनी दिलेली छोटीशी स्वतंत्रता आहे. स्वतंत्रता हा म्हणजे स्वतःचा निर्णय घेण्याची जी स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे. ते निर्णय घेणं, योग्य निर्णय घेणं हे नेहमी व्यक्तीवर अवलंबून आहे आणि त्यांनी योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. भगवंतांच्या बाजूने ते जरूर त्या व्यक्तीला 1 नाही, 2 नाही, खूप साऱ्या संधी प्रदान करतील. परंतु त्या संधीचा कसा लाभ घ्यायचा हे शेवटी त्या व्यक्तीने ठरवायचंय. त्यांनी जर लाभ नाही घेतला, तर आपण भगवंतांवर दोष देऊ शकत नाही. एक गोष्ट ही. दुसरी गोष्ट ही, की आध्यात्मिक मार्गावर केलेली थोडीशी पण प्रगती भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकात सांगतात, की कधीही नष्ट पावत नाही. नेहमी ती एका इटर्नल बँक डिपॉझिट, इटर्नल म्हणजे शाश्वत आपलं बँकेतलं ते डिपॉझिट आहे, आध्यात्मिक आपलं क्रेडिट आहे, जे की कधीच जाणार नाही. कुणी जर 40% भक्ती केलेली आहे, पुढचा जन्म जर भौतिक इच्छेमुळे संपत्ती पूर्ण कुटुंबात मिळाला, तर तिथे पण आपल्याला खूप साऱ्या संधी दिल्या जातील. त्याचा उपयोग करायला पाहिजे आपण. जर नाही केला, तरी ते 40% केलेलं तसंच राहील. ज्यावेळेस आपण कधी जोडल्या जाऊ भगवंतांच्या भक्तीमध्ये,
आपण त्या 40%च्या पुढे प्रगती करू 100%कडे. ते कधीच नष्ट होणार नाही. परंतु भगवंतांनी ज्या संधी दिलेल्या त्याचा आपल्या स्वातंत्र्याने करेक्ट वापर करणं हे मात्र आपल्यावर अवलंबून आहे माताजी. ठीक आहे? तर त्यामध्ये आपण हे नाही म्हणू शकत की भगवंत मला तुम्ही स्वातंत्र्य देऊच नका. नाही पाहिजे स्वातंत्र्य. मग तसं जर पाहिजे तर स्वतःला पूर्ण भगवंतांवर समर्पित करायला पाहिजे. ठीक आहे? असं नाही म्हणू शकत की भौतिक इच्छा पण ठेवायच्या, पण भगवंत मला आत्ताच्या आत्ता शुद्ध भक्त पण बनवा. आपल्याला भौतिक इच्छा हळूहळू शुद्ध करावं लागते. ठीक आहे प्रभूजी, क्षितिजा माताजी? अजून एक शंका आहे प्रभूजी. हम्म. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अं, येस माताजी. जर एखादी व्यक्ती भौतिक सुख समृद्धी असलेल्या घरात जन्माला आली आहे, पण या जन्मात म्हणजे ती ती भोगती आहे, पण तिच्या अशा फारशा काही त्या आसक्ती नाहीये त्या ह्याच्या बद्दल, हम्म. आणि त्याची भक्ती चालू आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा, तर हम्म. अशा व्यक्तीचा पुनर्जन्म होतो का कसं आहे म्हणजे? जर ते भक्तीने पूर्ण हृदय भौतिक इच्छांपासून शुद्ध करू शकले. एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की संपत्ती ॲज सच ही चुकीची नाहीये, परंतु संपत्तीमुळे जर भौतिक ताप वाढत असेल तरच तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे? हा, हा. तर भौतिक संपत्तीच्या याच्यात राहून पण मी आपल्याला कितीतरी उदाहरणं देऊ शकतो जे शुद्ध भक्त जन्मापासून शेवटपर्यंत राहिले. परीक्षित महाराजांचं उदाहरण घ्या. आजच्या सध्याच्या काळामध्ये आपल्याला उदाहरण देऊ शकतो. आपण मुंबईचं मंदिर आहे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर. खूप महान भक्त आहेत जे वेगवेगळे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. जसं आपण मफतलाल फॅब्रिक्स बद्दल ऐकलं असेल. डेनिम्स आपण ऐकलेले मफतलाल यांचं नाव? हो प्रभूजी. हा, हो हो तर हो प्रभूजी. हो प्रभू. खूप छान प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण कुटुंब जोडले गेलेले आणि खूप समर्पित असे भक्त आहेत. तर सर्व संपत्ती पूर्ण कुटुंबामध्ये जन्म असून पण, पूर्ण जन्म गेलेला असून पण, जन्मापासून ते पुढे तरी पण भौतिकदृष्ट्या बिलकुल आसक्त नाहीये कोणीच. तर ऑब्व्हियसली भगवंत त्यांना खूप छान स्थान देतील. आता आपण हे सांगणं स्वतःच्या स्थितीवर आवश्यक आहे, पण पूर्ण त्यांची पात्रता असेल तर भगवत धामात पण जातील. तर सांगण्याचा अर्थ आहे की भौतिक संपत्ती हे प्रॉब्लेम नाहीये जोपर्यंत आपण त्याचा ताप नाही चढू देणार. ठीक आहे? जर तो ताप एकदा चढला तर भगवंतांना तो ताप उतरवण्याशिवाय दुसरा उपाय नाहीये. आणि 4 गोष्टींचा ताप हा खूप अवघड आहे भक्तीमध्ये. कुंती महाराणी सांगतात तसं. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. मनीषा माताजी. हो प्रभूजी. आणि आपण दुसऱ्या भक्तांचं पण उदाहरण पाहतोय ते युधिष्ठिर महाराज, अजून पृथू महाराज, अजून कोणतं प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज. हे सर्व साधारण व्यक्ती नव्हते. यांच्याकडे पूर्ण जगाचं सार्वभौम राज्य होतं, सर्व ऐश्वर्य होतं, पण कधी त्यांनी त्या गोष्टीचा ताप नाही होऊ दिला स्वतःच्या भक्तीमध्ये. म्हणजे मद म्हणजे वेडे नाही होऊ दिलं स्वतःला त्यांनी त्या ऐश्वर्य संपत्तीचा उपभोग घेण्यामध्ये. ठीक आहे? तर थोडासा उशीर झालेला आहे आज, तर याचं तात्पर्य महत्वाचं आहे. आपण पुढच्या वेळेला पाहू. पण खूप खूप धन्यवाद. आणि मला आशा आहे की हा जो विषय आहे आपल्या सर्वांना आपण रिलेट करू शकत असाल, आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे की भगवंतांचे भक्त यांची मानसिकता कशी असायला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबद्दल, भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये जे काही दिले त्याच्याबद्दल, आणि आपण स्वतःला कशा प्रकारे या 4 गोष्टींचा ताप नाही होऊ दिला पाहिजे, चढू नाही दिला पाहिजे, जेणेकरून आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थित राहू. ठीक आहे? अजून कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज? गणेश कुलकर्णी प्रभूजी, कविता यादव माताजी, पूजा राखे माताजी, रेश्मा माताजी, सुनील मटकरी प्रभू. हा हा माताजी. मोक्ष म्हणजे नेमकं मोक्ष म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आहे आपला प्रवीण प्रभू. हरे कृष्ण. हा, तर जे मोक्ष म्हणजे कोणत्याही गोष्टीतून मोकळं होणं, मुक्तता मिळणं. तर कोणत्या गोष्टीतून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आध्यात्मिक मार्गावरचे लोक, हे या भौतिक जगातल्या जे बंधनं आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, याच्यातून बाहेर पडणं म्हणजे मोक्ष आहे. परंतु मेन मुद्दा हा होतो की याच्यातून बाहेर पडून जाणार कुठे. याच्यातून बाहेर पडून जर आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये भगवत धामात जाणार असू तर त्याला भगवत धाम
प्राप्ती किंवा भक्ती मार्ग म्हणतात. परंतु या केवळ भौतिक जगामधून बाहेर पडणं हाच उद्देश आहे. परंतु भगवंतांच्या भक्तीबद्दल जो रस आहे, जी रुची आहे, ती अजून प्राप्त केलेली नाहीये. तर असा व्यक्ती या भौतिक जगातून बाहेर पडून पण भौतिक इच्छेमुळे पुन्हा कधी ना कधी परत या भौतिक जगात यावं लागेल. तर अशा व्यक्तींसाठीचा मोक्ष, ज्यांनी की भगवंतांबद्दलचा भक्ती मार्गामध्ये पूर्णपणे स्तर प्राप्त केलेला नाही, त्या व्यक्तींचं जनरली जे ध्येय असतं ते भगवंतांच्या शरीरामधून निघणारा जो प्रकाश आहे, ज्याला की ब्रह्मज्योती म्हटलं जातं, त्या प्रकाशामध्ये स्वतःला विलीन करणं, त्याला ते मोक्ष समजतात. ठीक आहे प्रभूजी. तर मोक्षाचा साधा अर्थ म्हणजे भौतिक जगातून बाहेर पडणं, पण बाहेर पडून काय करणार आहे तो व्यक्ती, त्याच्यावरून ठरतं की तो भक्त आहे का निराकारवादी आहे. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हा ठीक आहे. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपलं प्रभूजी, माताजी. प्रभूजी माझं ना हरे कृष्ण. सादर प्रणाम माताजी. येस माताजी. प्रभूजी काही ते प्रवृत्ती आणि निवृत्तीबद्दल काही सांगू शकला का? मला त्याच्यावर पाहायचं हे नाही भेटलं माताजी. मी एकदा चेक करतो माताजी. ठीक आहे. मला ओके. संधी नाही मिळाली. हो, पण ओके. सर्वसाधारणपणे शास्त्रांमध्ये सर्व ठिकाणी जे यूज केलेले, तो जो विशेष श्लोक तुम्ही जर सोडला तर, की प्रवृत्ती मार्ग म्हणजे हा इंद्रिय तृप्तीचा मार्ग आहे. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे आपल्या ज्या सामान्यपणे भौतिक जीवाला मिळालेल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या पूर्ण करण्याची इच्छा, त्याला प्रवृत्ती मार्ग म्हणजे मला जे वाटतं ते मी करणार, हा प्रवृत्ती मार्ग आहे. म्हणजे तशी वृत्ती हो, हा. तशी वृत्ती. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे मला चांगलं वाटू किंवा न वाटू, महत्वाचं हे की भगवंतांच्या भक्तीमध्ये कोणती गोष्ट माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, ती गोष्ट मी करणार. मग ती मला चांगलं वाटलं तर छानच आहे, नाही जरी चांगलं वाटलं तरी औषध जसं कडू वाटलं तरी आपण घेतो रोग बरा करण्यासाठी, तसं आपण भक्तीचे कार्य स्वीकारतो व्यवस्थित होण्यासाठी. तो आहे निवृत्ती मार्ग. ठीक आहे. म्हणजे मी तुम्ही त्या गोष्टींमधनं आपण मुक्त होणार ना, म्हणजे हा निवृत्ती मार्ग म्हणजे इंद्रिय तृप्तीपासून वेगळं होऊन भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठीचा मार्ग. फक्त ते 16 मिनिटे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल वाटतं म्हणून एकदा चेक करतो त्याची. ठीक आहे. थँक्यू ओके. प्रभू. हरे कृष्ण. प्रभूजी आणि एक आपण जो ऐश्वर्याविषयी आपण आता चर्चा केली की संपत्तीमध्ये ज्याचा जन्म होतो की देव त्याला त्या ऐश्वर्यामध्ये जन्माला घालतो. तर त्यांनी जर तो देव हा त्याला ऐश्वर्यामध्ये याच्यासाठी जन्माला घालतो की त्याला अन्न वस्त्र निवारा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिळवण्याच्या असतात, तर ह्याची गरज नाहीये. म्हणजे तो त्याला भरपूर वेळ देतो रादर त्या जन्मामध्ये की तुला आता हे सगळं बॅकग्राऊंड चांगलं दिलं आणि तू भक्ती कर याच्यामध्ये. तर त्यांनी जर खरंच अहंकार न ठेवता फक्त भक्ती करायची ठरवली तर हा जन्म उलट त्यासाठी खूप चांगला असतो. खूप चांगलं आहे. हो, की म्हणजे त्याला गरज नाहीये दुसऱ्या कुठल्या गोष्टींमध्ये. म्हणजे आता 8 तासाचा जॉब एखादी व्यक्ती जर करत असेल आणि तो जर ऑलरेडी त्याला संपत्ती दिलेली असेल आणि त्याला गरज नसेल, तर त्यांनी तो वेळ देवाने त्याला त्याच्यासाठी दिलाय की तुला जॉब करायची गरज नाहीये, पण तू माझी भक्ती कर त्याच्यासाठी. मला डोनेशन्स दे. म्हणजे संपत्ती जिथे असेल तिथून म्हणजे आपण देवाला दान धर्म करू शकतो, मंदिरांमध्ये देऊ शकतो. तर ह्या गोष्टी संपत्ती ज्याच्याकडे आहे तो व्यक्ती जास्त चांगला करू शकतो. खरी गोष्ट. आणि मी तुम्हाला आजचं चर्चा कन्क्लूड करण्यासाठी काही उदाहरण पण देईल पॉझिटिव्ह, की त्या भक्तांचे नाव घ्यावं का नाही, कारण त्यांना एकदम ओशाळल्यासारखं करायचं नाही आपल्याला. पण खूप सारे भक्त आहेत असे, जसं पुण्यामध्ये पण एक भक्त आहेत, मंदिरामध्ये खूप छान सेवा करतात, मंदिराच्या मॅनेजमेंट कमिटीचे एक सदस्य आहेत आणि आपल्या म्हणजे भौतिक जगातले जिम्मेदाऱ्या पूर्ण करताना व्हर्लपूल नावाची कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जी की वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक साधनं बनवते, फ्रीज, वॉशिंग मशीन बाकीचे. तर त्या व्हर्लपूल कंपनीमध्ये खूप वरच्या पोस्टवर हे प्रभूजी होते. आता इस्कॉन पुणेमध्ये आपली सेवा अर्पण करत आहेत आणि खूप चांगल्या पोस्टवर होते. घरी बायको, एक मुलगा, त्याचं शिक्षण चालू आहे व्यवस्थित आणि सर्व काही व्यवस्थित भगवंतांच्या कृपेने. आणि प्रभूजींनी त्यांच्या हृदयातल्या ह्यानी म्हणजे भगवंतांनी दिलेल्या इच्छेने की लवकर रिटायर व्हायचं ठरवलं, कारण भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं
तर भगवंतांच्या कृपेने सर्व सेविंग जे काही त्यांची जिम्मेदारी आहेत, वडील म्हणून, पती म्हणून आपल्या पत्नीची काळजी घेणे, वडील म्हणून मुलाची काळजी घेणे, त्याचं शिक्षण वगैरे पूर्ण कव्हर करणे, त्या सर्व लायबिलिटीज क्लिअर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की अजून मला जास्त काळ नोकरी करायची गरज नाहीये. जेवढे काही भगवंतांच्या कृपेने आतापर्यंत प्राप्त झालंय, मी कुटुंबाचं भरण पोषण व्यवस्थित करू शकतो. आणि पूर्णतः त्यांनी, म्हणजे असं नाही की ते गृहस्थच राहिले, ते काही हे झाले नाही, आश्रम नाही जॉईन केला, पण स्वतःच्या घरात राहून पण पूर्ण वेळ त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करायचं ठरवलं. आणि त्यांनी लवकर VRS व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमचा लाभ घेतला. आणि कित्येक वर्ष झाले मागचे ते खूप साऱ्या सेवा अर्पण करत आहेत. मंदिराच्या निर्माणासाठी त्यांनी सेवा अर्पण केल्या आणि मंदिर चालवण्यासाठी पण सेवा अर्पण करत आहेत. तर हे पॉझिटिव्ह उदाहरण आहे की जसं तुम्ही सांगितलं, कदाचित जन्मापासून त्यांना तो स्तर नसेल सुखसंपत्तीमध्ये, परंतु ज्या कोणत्या वेळेला तो स्तर प्राप्त झाला, त्यांनी ती संपत्ती भौतिक इंद्रिय तृप्तीसाठी नाही वापरली, भगवंतांच्या भक्तीमध्ये आपलं समर्पण कसं वाढवता येईल ते प्राप्त करण्यासाठी वापरली. तर निश्चित हे भगवंतांनी दिलेल्या फॅसिलिटीजचा चांगला उपयोग आहे तो. ठीक आहे माताजी, कळालं? हो, हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि मी या आठवड्यामध्ये म्हणजे उद्या रविवारी रात्री ऑफिसच्या कामानिमित्त कोलालंपूरला जावं लागणार आहे. तर मी रतिरूपा माताजींना सांगेल आपल्या मंगळवारच्या क्लासबद्दल. मी जरूर प्रयत्न करेल घेण्याचा, पण तिथल्या परिस्थितीनुसार मला पाहावं लागेल ऑफिसच्या. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद हरे कृष्ण. प्रभुजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण. धन्यवाद.